आपण बघितलं तर मी त्या गावात पोहोचलेलो आहे आणि जिथं 100हून अधिक पोलीस या ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत ऊसात, त्या ऊसात आपण पोहोचलेलो आहे. पहिले तर मला सांगायचं आहे, काल रात्री हा आरोपी जो आहे दत्तात्रय, तो या समोरच्या घरामध्ये, इथून आपल्याला ते घर दिसतंय समोर एक छोटंसं, या घरामध्ये संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास त्यांनी प्यायला पाणी मागितलेलं होतं. पोलिसांना या संदर्भातली माहिती त्या घरच्यांनी दिलेली आहे. ज्या महिलेनी त्याला पाणी पाजलेलं होतं त्याच महिलेनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आहे. आणि या परिसरात जर आता आपण बघितलं तर पोलिसांबरोबर आत जाण्याचा प्रयत्न करतोय आपण. 100हून अधिक पोलीस या सगळ्या परिसरामध्ये. जर आपण बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात मका असेल, ऊस असेल याची शेती होते आणि याच शेतामध्ये तो लपून बसलाय का याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. काही ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने घेतलं जात आहे, तर काही ठिकाणी पोलीस स्वतः घुसलेले आहेत. आपण बघितलं काही वेळापूर्वी 100हून अधिक पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आपण बघतो जिथपर्यंत आपली नजर जाईल इथं सगळ्या या गावामध्ये शेत आहे. इथले जे रहिवासी आहेत, स्थानिक लोक आहेत, ते देखील या ठिकाणी पोलिसांना मदत करत आहेत. पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे की त्याला आज इथून, जर तो इथं लपून बसलेला आहे तर त्याला अटक करायची आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये बिबट्याची देखील भीती आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की अंधार होण्याच्या पूर्वी आम्हाला हे ऑपरेशन थांबावं लागणार आहे, कारण या ठिकाणी बिबट्याची देखील भीती आहे. आपण आतमध्ये जाणार आहोत. इथं आतमध्ये काही स्थानिकांनी त्याला येताना बघितलंय आणि त्यामुळं आपण बघू शकतो समोर पोलिसांची पूर्ण टीम या ठिकाणी आहे. पोलिसांची पूर्ण टीम या ठिकाणी आहे. बरेच पोलीस या ठिकाणी आहेत. आपण बघतोय सगळे पोलिसांची टीम्स या ठिकाणी पोहोचलेली आहे. हे सगळे पोलीस, 100हून अधिक पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ऊसामध्ये जाऊन त्याला बघतायत, शोधतायत. शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे. आपण त्यांच्याशी थेट बोलायचं थोडासा प्रयत्न करू. ताई, तुम्ही लोक कुठून आलात सगळे? पुणे सिटी. पुणे सिटी शहर. पुणे सिटी. किती जण आलात तुम्ही? 90 जण आहेत. 90 जण आहे. म्हणजे आतमध्ये काय करत होते तुम्ही? कुठपर्यंत गेलते? उसामध्ये शोधलं सगळ्या मोठ्या मोठ्या उसांमध्ये. मोठे कोणी भेटतंय? काय आहे दिसतंय? नाही असं आतापर्यंत कुणी सापडलेलं नाहीये. किती जण आहात तुम्ही सगळे? 90 जण. 90 जण आहात. 90 पोलीस आहेत. काही गावकरी देखील आहेत इथं. हे सगळे गावातले लोक आहात तुम्ही? स्थानिक आहात? हे सगळे स्थानिक आहेत. दादा, कुठलं म्हणजे तुम्ही मदत करताय? हो, मदत करते पोलिसांना. बरं, दादा तुम्ही सगळे कुठून, एक म्हणजे पुण्यावरून आलात? पुण्यावरून. पुणे शहर. किती टोटल किती जण आहात तुम्ही? 140 जण. 140 जण. म्हणजे जवळपास 140 जण हे आलेले आहेत. कुठपर्यंत तुम्ही गेला? लांबपर्यंत? 2-3 किलोमीटरचा एरिया पूर्ण तपासलाय सगळा. पूर्ण तपासलाय. ड्रोन देखील कुठे त्यासाठी खूप त्रास होत असेल? हो. पूर्ण प्रयत्न करत आहे त्यांना शोधण्याचा. बर. आपण बघतोय पोलिसांची पूर्ण टीम, जे पोलीस येथे या ठिकाणी आलेत ते जवळपास 140 आहेत आणि ते आतमध्ये जाऊन शोधतायत. आणि आपण बघतोय हे सगळेजण अशा पद्धतीने हे ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे. कोण दिसतंय यामध्ये? नाही, प्रत्येक ठिकाणी आम्ही चप्पा छान मारला. बरं, म्हणजे ऊसमध्ये आतमध्ये बसणं एवढा वेळ शक्य आहे का? म्हणजे कालपासून तो गायब आहे, इथं बसणं शक्य वाटतं? असं आहे ना, आता आम्ही एक्स सर्व्हिसमॅन हो. आमचा एक्सपिरियन्स असा आहे का जर त्याला सेफ्टी जागा भेटली तर त्याला ह्या अडचणींना यांना त्याला काही प्रॉब्लेम नाही आहेत. म्हणजे तो लपून बसू शकतो? आपण बसू शकतो, पण ह्या परिसरात सध्या तर नाही 101%. कारण की आम्ही जवळपास 150-200 म्हणजे सोल्जर आहेत, कॉन्स्टेबल, फिमेल पण आहे, मेल पण आहे. सगळ्यांना सर्चिंग केली आमच्या उच्च अधिकारीच्या आदेशाच्या अनुसार. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक झाडाला, म्हणजे प्रत्येक सरीला आम्ही पाणी जिथं आहे तिथे 100% सर, जिथं संशय जाऊ शकते तिथं आम्ही प्रत्येक ठिकाणी चेक केलंय. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही सर्च केलेलं आहे. आणि इथं या परिसरात म्हणजे खूप लांब पर्यंत इथं शेत दिसत आहेत. सगळीकडे तपास सुरू आहे असा? हा, 100% चालू आहे. क्राईम ब्रांचचे माणसं आहेत काही, ते त्यांचा तपास चालू आहे. डॉग स्क्वॉड आहे. आणि काय जे लोकलची इकडे ड्रोनची, त्या ड्रोनना पण तपास चालू आहे. आणि इकडे जे जवळपासचे जितके पोलीस स्टेशन आहे ते सतर्क आहेत. आणि त्याची बिलकुल 100% त्याला असं म्हणजे त्याच्यावर 100% हे करण्यात येईल, अरेस्ट शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यस. इथं आहे असं संशय आहे तुम्हाला? हां,
ते हिंट भेटली होती. पोलिसांना हा संशय आहे आणि त्यामुळं या सगळ्या परिसरात म्हणजे शिरूर तालुक्यातील या गुन्हे गावामध्ये शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. लांब लांबपर्यंत पोलीस घेतले गेलेले आहेत. जशी माहिती मिळते 100पेक्षा जास्त पोलीस, महिला पोलीस असतील इथं पोहोचलेले आहेत. आणि आपण बघतोय या सगळ्या इथं शेती आहे, ऊसची शेती आहे आणि त्याचं मका आहे, कांदा आहे. या सगळ्या शेतीमध्ये तो कुठेतरी लपून बसले असावा असा संशय पोलिसांना आहे. आणि त्यामुळं पोलिसांची टीम बघतोय आपण या शेतामधून या आरोपींचं शोध घेत आहेत, आतमध्ये जात आहेत, प्रत्येक ठिकाणी बघायचा प्रयत्न करतायत. जिथं कुठं पाणी देखील असेल प्यायला असं संशय त्यांना वाटतंय तिथं देखील जाण्याचा प्रयत्न करताय. आपण बघतोय हे पोलिसांचे टीम आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्याकडे जाऊन जिथं शक्य असेल तिथपर्यंत जाऊन हे आतमध्ये शोध घेत आहेत. वरून ड्रोन देखील उडत आहेत, पलीकडच्या बाजूला डॉग स्क्वॉड सुद्धा आहे. आणि अशा पद्धतीने संपूर्ण गावामध्ये हे ऑपरेशन इथं राबवलं जातंय. एकच टार्गेट आहे की आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करायचं आहे. आणि त्यामुळं वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी ठाण मांडून आहेत. प्रत्येक हालचालीवर या ठिकाणी ते लक्ष देऊन आहेत. आणि आपण बघू शकतो या शेतामध्ये देखील आता आतमध्ये जाऊन 100पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी या आरोपीचा शोध घेत आहेत. कुठपर्यंत म्हणजे काय दिसतंय आतमध्ये? नाही, काही दिसत नाही सध्या. कुणी नाही. कोणी दिसत नाही. बरं, इथं या परिसरात बिबट्या देखील आहेत असे काय माहिती? बिबट्या स्थानिक लोकांनी सांगितलेलं आहे, बिबट्या पण आहे इथं. त्यासाठी थोडं अगदी स्थानिकांनी पोलिसांना पहिलेच सांगितले की या परिसरात बरेचदा बिबट्या देखील दिसलेले आहेत, त्यामुळे तुम्ही थोडं काळजी घ्या. अंधार झाला तर तुम्ही आतमध्ये जाऊ नका. त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे की अंधार पडल्यानंतर त्यांना हे ऑपरेशन कदाचित स्लो करावं लागेल, थांबावं लागणार आहे. फक्त ड्रोन आणि डॉग स्क्वॉड हे बाहेरूनच तपास करतील. आता आपण बघतोय हे सगळे बाहेर यायचा प्रयत्न करतायत. पलीकडच्या बाजूला मोठ्या संख्येने गावकरी देखील जमलेले आहेत. हे गावकरी देखील पोलिसांना मदत करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. एका बाजूला तो काही रस्ते बॅरिगेड करून थांबवण्यात आलेले आहेत, कुणी पळून जाण्याचा प्रयत्न करू नये त्याने कुठूनही अशा पद्धतीने. आणि समोरचं जे घर बघतोय आपण, याच घरातून काल रात्री 8च्या सुमारास आरोपी दत्तात्रय गाडे यांनी पाणी मागितलेलं होतं प्यायला. आणि याच घरातल्या एका व्यक्तीने त्याला पाणी देखील दिलेलं होतं. आणि हीच माहिती पोलिसांना त्या व्यक्तीने दिलेली आहे, ज्यांनी शेवटी त्याला इथं या शेतामध्ये जाताना बघितलेलं होतं. आणि त्यानंतर पोलिसांना लोकेशन देखील मोबाईलचं त्याचं याच परिसरात मिळालं. आणि त्यामुळं पोलीस अशा पद्धतीने ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि पूर्ण या ठिकाणी तपास करतायत. या अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं हे सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे. कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.